माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, मीशोवरून काही ऑर्डर मागवलेले, त्याच्यातले आपण मी दोन मागवलेले, त्याच्यातले आपण ओपन करून बघू. हा आहे पहिला ऑर्डर. आता आपण ओपन करूया. जी की आहे ही साडी इंस्टा व्हायरल, मोस्ट इंस्टा व्हायरल. आम्हाला मीशोवरती 1222 रुपयाला भेटलेली आहे. आता मी काही ओपन करू. पहिल्यांदा आपण साडीचा हा ब्लाऊज बघूया. हा रेडीमेड ब्लाऊज आहे आणि म्हणजे सगळ्यांना आपल्या ज्याची साईज मोठी जास्त त्यांनी एकदम फिटिंग करून घ्यायचं आहे. बघा इकडे नेट भेटतं आहे आणि इकडे लटकन पण आहेत आणि पुढे पण बघू शकता, ते बघू शकता. आणि याला घालण्यासाठी एका साईडला झीप दिलेली आहे. ती झीप या साईडला आहे, ती बघू शकता झीप या साईडला. आणि वरतून घालायचा हा ब्लाऊज आहे. आणि ही व्हायरल साडी ही बघायची आहे. आणि मीशोवरून काढलेले वाटलं नव्हतं एवढं सॉफ्ट, एवढं भारी आहे ना. ते बघू शकता किती काहीच होत नाही, एवढं मऊ आणि सॉफ्ट आहे. आणि ना अंगावर तरी बघा कशी गळून पडते. एवढी मऊ आहे ना, मला एवढी आवडली आहे. मित्रांनो, नक्कीच जा मीशोवरती. मी इकडे स्क्रीनशॉट दाखवते, तिथं स्क्रीनशॉट मारा आणि मीशोवरती टाका आणि ही साडी बघून घ्या. आणि हिचे कार्ड बघू शकता, हे बघा हिचे कार्ड येते साडीचे, हे बघू शकता. तुम्हाला मी ओपन करून दाखवते. हा आहे पल्लू आहे. हा पल्लू आहे पूर्ण टाईप, बघू शकता किती भारी आहे. वा, तुम्हाला मी ब्लाऊज दाखवलेलंच. आणि ही दुसरी साडी आहे. ही भेटलेली आहे आम्हाला 1000 रुपयाला भेटलेली आहे. आणि ही याचं काट येते, बघू शकता तुम्ही, हे बघू शकता एवढी भारी आहे. आणि इवन मी अशी वेअर केलेली आहे आणि एकदम सॉफ्ट आहे, पण बघू शकता एवढी भारी. मला वाटलं सुद्धा नव्हतं का मीशोवरून एवढ्या भारी म्हणजे साडी भेटू शकतात. आणि मी बऱ्याच ऐकलेलं का मीशोवर स्काईप होता तर होतं चांगलं नाही भेटत, पण मला तरी वाटत नाही का मीशोवरून बिलकुल कापड चांगलं भेटत नाही म्हणून. असं मला बिलकुल नाही. तिथे खाली कापडचं नाव दिलेलं असतं, तिथून आपल्याला घ्यायचं असतं आणि मग ठरवायचं असतं. आता इथे याचं नाव, कापडाचं नाव काय दिलेलं आहे मला नाही माहिती. किती हे चमकत आहे बघायला, एवढी शाईन आहे ना. पुन्हा एकदम रात्री फंक्शन वगैरे असेल तर एवढी सॉफ्ट मऊ आहे, बघू शकता किती भारी आहे. आणि एक मी वेअर केलेली आहे आणि ही वेअर केलेली साडी माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी व्हिडिओ काढलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन बघू शकता ही पूर्ण कशी दिसते आणि मी कशी दिसते ती पण सांगा.